बाळ जन्माला यावं म्हणून लोक नवसं करतात की आम्हाला बाळ झालं पाहिजे म्हणून. काही नालायक माणसं आपल्या महाराष्ट्रामध्ये असे नीच आहे ना, स्वतःच्या बापानी स्वतःच्या मुलीला आणि मुलाला जंगलात नेलं. जंगलात नेऊन मुलीचा गळा दाबला, जागेवर मारून टाकलं आणि मुलाचा सुद्धा गळा दाबला आणि त्याला वाटले दोघं मेले, तो निघून गेला. आणि मुलगा दुसऱ्या दिवशी शुद्धीवर येतो आणि काय बोलतो ना, हा व्हिडिओ बघा तुम्ही. कुठे आहेत पप्पा बाळा? काय झालं होतं त्या दिवशी? पप्पांनी कुठे नेलं तुला? तुला लागलं कसं काय कपाळाला? जंगलामध्ये? कुणी नेलं जंगलामध्ये तुला? अजून कोणाला नेलं? अजून कोणाला नेलं जंगलामध्ये पप्पांनी? दीदीला. बर. अंधार होता ना खूप? मग काय केलं जंगलामध्ये बाळा? बघितला? अरे इतके भारी लेकर यार, कसा गळा दाबू वाटला असेल यार बापाला. 3.5 वर्षाच्या मुलीचा जागेवर जीव गेला आणि हा मुलगा वाचला त्याच्यातून. देवाने जर आपल्याला चांगले मुलं बाळ दिले तर जपा. तुमच्या नातेवाईकाचा, तुमच्या फॅमिलीचा जो राग आहे ना, तो मुलांवर का काढताय तुम्ही? का काढताय? लहानपणी जर तुमच्या आई बापाने तुमचे गळे दाबून मारून टाकलं असतं तर तुम्ही हे जग बघितलं असतं का? स्वतःच्या बापाला आपल्याच मुलीचा गळा आणि मुलाचा गळा कसा दाबू वाटेल यार. आता नेमकं बाप होता का राक्षस होता सांगा बरं? लोक नवसं करून करून थकले मुलं बाळ होत नाही म्हणून, आणि असे काही नालायक बाप स्वतःच्या पोटाच्या गोळ्याला गळा दाबून मारून टाकतात. म्हणजे किती नीचपणा या. अशा बापाला ना भर चौकामध्ये ना फाशी द्यायला पाहिजे. काय चुकी होती त्या लहान बाळाची सांगा बरं? आता त्या लहान लेकरांना वाटलं असेल की आपला बाप आहे, चाललाय कुठेतरी घेऊन चला. बाप सोबत असल्याच्या नंतर आहे ना, मुलांना कुठल्याच प्रकारची भीती नसती. पण त्या मुलांना काय माहिती की आपला बापच आपला जीव घेणार आहे म्हणून. कठीण काम आहे खरंच, खूपच कठीण आहे. तर काय वाटतं मित्रांनो, अशा बापासोबत काय करायला पाहिजे कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि तुमच्या भावाचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.